तर जय शिवराय मित्रांनो, आपल्या कॉलेजच्या पोईटवर नाही का आज ड्युटी लागली होती. आपण कॉलेजला ॲग्रो एच-डी-एसचे मॉड्यूल निवडले होते. एच-डी-एसच्या मॉड्यूल खाली आपण 200 बॉयलर कोंबड्या पाळल्या होत्या. आतमध्ये आलेल्या कोंबड्यांचा अतिशय खतरनाक वास येत होता. त्यामुळे आपण लगेच त्यांचा सुगंधित वास कमी करण्यासाठी रॅकिंग करायला सुरुवात केली. आणि त्यातल्या त्यात आपलं पोल्ट्रीचं पाणी संपलं होतं. त्यासाठी आपण कॉलेजला पाणी आणण्यासाठी गेलो. आपण आपल्या कोंबड्याला एकदम स्वच्छ फिल्टरचं पाणी देतो, कारण त्या कोणत्याही डिसीज किंवा रोगाला बळी पडू नये आणि त्यांची हेल्थ आणि ह्युमिनिटी एकदम टणटणीत ठेवण्यासाठी आपण त्यांना फिल्टरचे पाणी देतो. त्यानंतर लगेच आम्ही पाणी पोल्ट्रीला घेऊन आलो आणि पाणी मांडायला सुरुवात केली. त्यातल्या त्या कोंबड्या अतिशय ताणवलेल्या होत्या. पाणी ठेवायला गेलो की त्या कोंबड्या घोळका करून लगेच पाण्याच्या साईडला यायच्या. त्यामुळे मला नीटनेटकं पाणी पण ठेवता येत नव्हते. कसंबसं पाणी ठेवलं आणि तिथून बाहेर आलो. त्यानंतर एक नवीनच लफडं आपल्या समोर आलं. आपल्या पोल्ट्रीचं खाद्य संपलं होतं. त्यासाठी लगेच वरद भाऊ आणि मी लगेच खाद्याची गोणी आणायला सावता पशुखाद्यालय इथं खाद्य आणायला आलो. आम्ही खाद्याची गोणी घेतली आणि तिथून लगेच आम्ही आपल्या पोल्ट्रीसाठी निघलो. पण त्याआधी रानमळ्याच्या गेटवर थांबून आपण आपले बिल पास करून घेतले. बिल पास केल्याशिवाय आपली कोणतीही रक्कम कॉलेज अप्रूव्ह करत नाही. त्यानंतर आम्ही शेटने लगेच गोणी फोडली. लगेच आम्ही कोंबड्यांना खाद्य देण्यासाठी सुरुवात केली. त्यात खाद्य आणूस्तोवर कोंबड्यांनी जुनं पाणी पण संपून टाकलं होतं. काय लगेच पाण्याची टरमाळे लगेच बाहेर घेतली आणि पाणी भरायला पण सुरुवात केली. त्यात आमचे मित्र ओम भैया देवगावकर पण आमच्या मदतीसाठी आले. सेम प्रोसेस इज रिपीटेड टिल नेक्स्ट मॉर्निंग.